तिकडे नाशिकमधून एक आनंदाची बातमी आहे। नाशिकमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, पण नाशिककर मात्र या पावसाची आतुरतेने वाट पाहत होते। आपल्याला कल्पना आहे की नाशिक जिल्ह्यामधलं दुष्काळाचं भेदक वास्तव न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं दाखवलेलं होतं। पाण्याच्या थेंबाथेंबासाठी तिथला शेतकरी असेल किंवा तिथले नागरिक असतील कशी पायपीट करत होते, पावसाची ती आतुरतेने वाट पाहत होते। आणि आता तिथं पावसानं दमदार हजेरी लावल्यानं खरं तर आता गोदामाईची सुद्धा या सगळ्या निमित्तानं ओटी भरली जाईल असंच म्हणावं लागेल। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मुसळधार पावसानं दिलासा मिळाला। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोड यांनी। नाशिक शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे आणि अशा पद्धतीने पाऊस पडल्यानंतर सगळे रस्ते जे आहेत ते जलमय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। नाशिकच्या मुंबई महामार्गावरील मुंबई नाका परिसरातील ही दृश्य आहे आणि या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो नाशिक शहरातले अशा पद्धतीनं सगळ्याच रस्त्यांवर तब्बल 1 ते 2 फुटांपर्यंत पाणी जे आहे ते साचल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या सगळ्या जलमय रस्त्यांमधून जे वाहनधारक आहे ते मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर अवघा 15 ते 20 मिनिट पाऊस जो आहे तो या परिसरामध्ये पडला आणि त्यानंतर अशा पद्धतीनं नाशिक शहरातले सगळेच रस्ते जे आहे ते जलमय झालेले आहे। चौकातल्या ठिकाणी अशा पद्धतीनं पाणी जे आहे ते साचल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय आणि याच साचलेल्या पाण्यामधून आपल्या वाहनांचा रस्ता काढत असताना तारेवरची कसरत जी आहे ती वाहनधारकांना करावी लागते। नाशिक शहरातल्या मुंबई नाका परिसरातली ही दृश्य आहे आणि अशा पद्धतीनं अवघ्या काही तासामध्ये नाशिक शहरातले सगळेच रस्ते जे आहे ते जलमय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अवघ्या काही मिनिटांचा हा पाऊस नाशिक शहरामध्ये कोसळला आणि त्याने हे संपूर्ण रस्ते जे आहे ते जलमय झालेले आहे। अचानक आलेल्या पावसामुळे खरं तर नाशिककरांची तारंबळ उडाली आणि अशा पद्धतीनं हे सगळेच रस्ते जे आहे जे आपण दृश्यांमध्ये बघतोय ते जलमय झालेले आहे। उड्डाणपुलाचा हा संपूर्ण परिसर आहे, मुंबई नाक्याचा हा परिसर आहे आणि मुंबई नाक्यावरची ही दृश्य आपण बघतोय की अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे ते रस्त्यांवरती वाहताना पाहायला मिळते। आणि एकूण जर आपण बघितलं तर या शहराच्या सगळ्याच भागामध्ये अशा पद्धतीचा पाऊस पडलेला आहे आणि या पडलेल्या पावसामुळे संपूर्ण शहरामध्ये संपूर्ण रस्ते जे आहेत ते जलमय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। शहरातल्या चौकामध्ये अशा पद्धतीचं पाणी साचल्यामुळे नाशिक महानगरपालिकेकडनं मान्सून पूर्व केलेली जी कामं आहे ती किती निकृष्ट दर्जाची होती हे देखील यामुळे स्पष्ट झालंय। आणि नाशिक शहरातल्या या रस्त्यांवरती खचाखच साचलेलं गुडघ्यापर्यंत साचलेलं पाणी याला जबाबदार नेमकं कोण असा प्रश्न नागरिकांकडनं उपस्थित केला जाऊ लागला। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।